नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एक विशेष दिनाबद्दल. काही दिवस नसतात का असे ज्या दिवशी फक्त सण नसतो, ज्या दिवशी ना एनर्जी असते, ऊर्जा असते, ऑरा असतो त्या दिवसाचा. एक्झॅक्टली तसा दिवस आपल्या अपकमिंग डेजमध्ये येणार आहे. 19 तारखेला अक्षय तृतीया आहे. मला वाटतं आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये तर बऱ्यापैकी लोकांना माहितीच असेल. उपाय घेऊन आलो आहे जे तुम्ही करू शकता या स्पेशल डेला अजून जास्त स्पेशल बनवण्यासाठी. एक महाभारताची कथा आपण इंटरेस्टिंग बघणार आहोत जी याच्याशी रिलेटेड आहे. अजून काय कारणं आहेत या दिवसाला एवढं विशेष मानण्याचं, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना ना हे प्रयत्न करायला पाहिजे आपल्या मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोचाव्या. बिकॉज आपण आपलं जे जनरेशन आहे चला ठीक आहे त्यांच्यापर्यंत थोडंफार आहे, पण आपल्या पुढच्या जनरेशनला माहितीच नसेल मे बी है ना की काय आहे अक्षय तृतीया, का सेलिब्रेट केला जातो आणि काय होतं या दिवशी. तर ह्याचं थोडंसं संज्ञान भेटण्यासाठी ना अशा स्टोरीच्या मार्फत जर आपण त्यांना सांगितलं तर ते लक्षात पण खूप इझिली राहतं. ओके, तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि एक इंटरेस्टिंग कथा येते याच्याशी रिलेटेड, अक्षय तृतीयाशी रिलेटेड. ज्या वेळेला 5 पांडव आणि द्रौपदी जेव्हा अज्ञातवासला जातात, त्यांना ती हे भेटलेलं असतं, शिक्षा भेटलेली असते. ते काही वर्षासाठी अज्ञातवासमध्ये असतात. पण तिकडे ना अचानक एक दिवशी श्रीकृष्ण पोचतात त्यांच्या त्या झोपडीमध्ये किंवा कुटिया म्हणतो ना तशा टाईपचं होतं त्याच्यामध्ये. आणि हिच्याकडे म्हणजे द्रौपदीकडे त्यावेळेला बिकॉज ते लोक जंगलात होते तर तिच्याकडे तसं संसाधन नव्हतं किंवा ती काय आता खायला म्हणजे ना आल्यानंतर खायला द्यायचं लोकांना हे खूप मोठी आपल्या इकडे कल्चर आहे, माहिती आहे सगळ्यांनाच आहे ना. तर तिला काहीतरी द्यायचं होतं देवाला आणि काहीच नाही आहे माझ्याकडे असं अचानक आल्यानंतर काय. आणि देवाला माहिती होतं, त्यांच्या तर सगळं डोक्यामध्ये आहे, त्यांना सगळं कळतं, अंतर्यामी येते. तर तिने फक्त घरामध्ये एक पात्र होतं तिच्याकडे आणि त्याच्यामध्ये फक्त म्हणजे जेवण वगैरे सगळ्यांचं करून झालेलं. त्या पात्रामध्ये फक्त ना एक अन्नाचा दाणा होता, एक तांदळाचा दाणा असं म्हणतात. त्यामुळे मग आता जे होतं ते बोलले जे आहे ते घेऊन या, मला खायचं आहे, मला खूप भूक लागली आहे. आता तिला वाटलं की कसं मी यांची भूक भागवणार ना. आणि ती ते पात्र तसं आणून दिलं की सॉरी ना आमच्याकडे नाही आहे सध्या हे म्हणजे खायला द्यायला तुम्हाला, आम्ही नाही मॅनेज करू शकलो बिकॉज त्यावेळेला काही अवेलेबल नव्हतं. तर मग त्यांनी फक्त तो अन्नाचा दाणा घेतला. त्यांना ते भाव खूप आवडले की तिची तळमळ होती किंवा तडपड होती की ह्यांना उपाशी नाही पाठवायचं आहे, ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, खाऊ घालायचं आहे. हे त्याचं खूप हे होतं म्हणजे ना मनापासूनचे भाव होते, मनापासून करायचं होतं तिला. आणि खूप वाईट वाटत होतं की मी काय करू शकत नाही आहे. तेव्हा श्रीकृष्णाने एकच तो दाणा घेतला आणि तोंडात टाकला. म्हटलं मी खूप तृप्त झालो बिकॉज माझी भूक तुझ्या म्हणजे तुझे जे भाव आहेत त्यांनीच भरली असं त्यांनी तिला सांगितलं. आणि त्यांनी त्या पात्राला असा आशीर्वाद दिला की याच्या मागे तुला खूप आहे, इंटरेस्ट आहे लोकांना ना वाढायचं, खाऊ घालायचं आहे ना, हे अक्षय पात्र म्हणून तुझ्याकडे राहिलं. आणि ते द्रौपदीकडे नेहमी राहिलं. नंतर पण जेव्हा साधू संत यायचे, जे यायचे त्याच्यामध्ये ते जे बनवायचे, जोपर्यंत शेवटी सगळ्यांना खाऊ घालून ती खात नाही तोपर्यंत त्यातलं जेवण बनवलेलं संपतच नव्हतं, ते शेवटपर्यंत तिच्याकडे होतं. तर ही एक इंटरेस्टिंग कथा आहे. तर म्हटलं जातं हाच तो दिवस आहे ज्या दिवशी द्रौपदीला हा अक्षय पात्र भेटला. ओके, ह्या व्यतिरिक्त अजून काही विशेषता आहेत ह्या दिवसाच्या. ओके, ते पण आपण डिस्कस करून घेऊया. जसं की हा दिवस खूप शक्तिशाली मानला जातो. या दिवशीच असं म्हटलं जातं की सतयुगचा अंत होऊन त्रेतायुगची सुरुवात झालेली, म्हणून आपण नवीन सुरुवात करायला ह्याला ना मेन मानतो. ओके, गणपतीने ह्याच दिवशी महाभारत लिहायला सुरुवात केलेली. इतका विशेष दिवस आहे हा. गंगा जेव्हा अवतरित झालेली पृथ्वीवरती तो पण हाच विशेष दिवस आहे. आणि म्हणूनच याच दिवशी है ना 4 धामचे कपाट ओपन होतात. बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री या दिवसाच्या ज्या यात्रा सुरू होतात याच दिवशी होतात, म्हणजे 19 एप्रिल. आता 19 एप्रिलला होते. हाच तो विशेष दिवस आहे ज्या दिवशी कृष्णाने सुदामाचे ते पोहे है ना, थोडेसे पोहे त्याचे खाऊन त्याला जो आशीर्वाद दिलेला, जे धनधान्य दिलेलं, जे ऐश्वर्याचा आशीर्वाद दिलेला, तो पण हाच विशेष दिवस होता. महालक्ष्मी आणि भगवान विष्णूचं तुम्ही ध्यान करा, पूजा करा.
ते तुम्हाला धनधान्य म्हणजे अक्षय असतं. या दिवशी जे आशीर्वाद भेटतो तो अक्षय असतो असं म्हटलं जातं. बाके बिहारी जे मंदिर आहे आपलं मथुरा वृंदावनमधलं, त्यामध्ये त्या बाके बिहारीचे दर्शन, पायाचे दर्शन है ना, तो पण फक्त आणि फक्त वर्षातून एकदा ह्याच दिवशी होतं, अक्षय तृतीयाच्या दिवशी. परशुरामजीचा जन्म असं म्हटलं जातं तो पण ह्याच दिवशी झालेला. ओके, त्यामुळे शुभ कार्याची सुरुवात, चांगल्याची सुरुवात तुम्ही प्रॉपर्टी घेण्यासाठी, लग्नासाठी ह्या दिवशी मुहूर्त बघायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे 3.5 मुहूर्तापैकी जे असे काही दिवस असतात त्याच्यापैकी एक हा मुहूर्त आहे अक्षय तृतीया है ना. एवढे सगळे त्याच्या मागे कारण आहेत ह्या दिवसाला एवढं विशेष बनवण्यासाठी. ओके, तर चला आता बघूया ह्याच्यासाठी काय विशेष उपाय आपण करू शकतो आपल्यासाठी हा अक्षय आशीर्वाद बनावा, हा अक्षय तृतीया. या दिवशी फक्त ना सोनं चांदी खरेदी करणं महत्त्वाचं नाही आहे. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू महालक्ष्मीची पूजा करा, खूप इम्पॉर्टंट आहे हे. ओके, थोडंसं दान करा, अन्नदान, पाण्याचं दान किंवा गरजूंना मदत तुमच्या पद्धतीने, तुमच्या परीने जे काही ज्यांच्यासाठी करता येईल ते करा. तुळशीला पाणी द्या. ह्या दिवशी तुळशीला पाणी देणं आणि अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हे खूप जास्त पुण्य देईल तुम्हाला. तुमच्याकडे तुळशी नाही आहे, तुम्ही कुठल्याही बेसिकली ना निसर्गाशी कनेक्ट होण्याचा पिरियड आहे हा. ओके, सूर्य आणि चंद्र, ओके, हे दोन्ही आपल्या उच्चच्या राशीमध्ये असतात ह्या वेळेला. त्यामुळे तुळशीला पाणी देणं किंवा कुठल्याही झाडाला पाणी देणं खूप चांगलं. लोकांना पाणी पाजणं खूप चांगलं. तुम्ही पृथ्वीसाठी काहीतरी करताय, ओके, युनिवर्ससाठी काहीतरी करताय, हे इम्पॉर्टंट आहे. नवीन संकल्प घेऊ शकता ह्या दिवशी तुम्ही, ते पण तुमचं अक्षय राहणार आहे. म्हणजे तुम्ही ठरवलं की या दिवशी मला ही वाईट सवय सोडायची आहे, हे पण खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. म्हणजे नवीन सुरुवात करताय ना तुम्ही तुमच्या आयुष्याची, वाईट गोष्टी सोडून नवीन, भले ते रुटीन असेल तुमचं की सकाळी लवकर उठायचं आहे, हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, हे मी आजपासून कंटिन्यू करणार आहे किंवा एखादी वाईट सवय मी सोडणार आहे, तर ते करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला मानला जातो. तुमच्या जीवनात अक्षय आनंद आणि समृद्धी नांदो ह्याच देवाचरणी आपण प्रार्थना करू शकतो. अक्षय तृतीया खरंच खूप जास्त खास आहे बिकॉज ह्या दिवशी इतके सारे शुभ संकेत आपल्याला भेटतात. ओके, सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीमध्ये असल्यामुळे एक मॅनिफेस्टेशन खूप जास्त पॉवरफुल असतो. ह्या दिवशी तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन पण लिहून ठेवू शकता वर्षभरासाठी है ना, आणि इन अ पॉझिटिव्ह वे. ग्रीन कलरच्या पेननी लिहा, ग्रीन कलरच्या पेननी तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. आणि त्याला हातात घेऊन ना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीम 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 मंत्राचा जाप करू शकता. फायनान्शियलमध्ये आता तुम्ही घर नाही घेऊ शकत आहे, पण हां, एका वर्षात मी ह्या दिवशी नक्की माझ्या घराचा गृहप्रवेश करेल, नक्की मी माझी ही गाडी घेईल. आणि त्याच्यामध्ये ना विशेषतः त्या गोष्टी लिहा. म्हणजे ना 1 BHK घर घ्यायचं आहे, 2 BHK घर घ्यायचं आहे, किंवा मग ही गाडी मला घ्यायची आहे, एका वर्षात मी ही गाडी घेऊनच टाकणार आहे. ओके, तर त्याचे ना मार्ग मोकळे व्हायला लागतील. ओके, जे अडचणी येत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ते नाही येणार. एक रेड कलरचा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये छोटासा कपडा, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, पायराईटचा एक छोटासा तुकडा, थोडेसे अक्षत आणि थोडेसे धने, अशा 5 वस्तू है ना त्याच्यामध्ये टाका, त्याला बांधा आणि ह्याला तुमच्या मंदिरात ठेवा वर्षभरासाठी. पुढच्या वर्षी ह्याला पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि मग दुसरं तुम्ही हे करू शकता, दुसरं ठेवू शकता. पायराईट फक्त काढून ठेवा त्याच्यातला आणि त्याला कंटिन्यू पुढच्या पोटलीमध्ये तुम्ही बनवू शकता. ही पण धनसमृद्धी आकर्षित करणारी पोटली म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता वर्षभर. फक्त हा पायराईट जो आहे तो तुम्ही त्या पोटलीतला काढून दुसऱ्या पोटलीत टाकणार आहे, हाच कंटिन्यू राहणार आहे. पण बाकीच्या गोष्टी सगळ्या पाण्यामध्ये प्रवाहित करा, ठीक आहे. आणि दुसरी पोटली बनवा. प्रत्येक वर्षी हे रिच्युअल करा तुम्ही आणि खूप जास्त फरक पडेल तुम्हाला. असे छोटे छोटे उपाय करणं पण खूप महत्त्वाचं आहे यावेळेला. तांदूळ वगैरे घेणं किंवा धनानं खर्च करा ह्या दिवशी, ठीक आहे. तुम्ही कपडे घेऊ शकता, स्वतःसाठी काही गोष्टी तुम्ही आणू शकता. जर तुम्ही पूर्ण सामान नसाल ना भरू शकत, तर मग तुम्ही ह्या 3 गोष्टी तरी घ्या. तांदूळ, मीठ आणि दूध. 1 किलो घ्या, अर्धा किलो घ्या, घरामध्ये असेल तरीसुद्धा थोडंफार घ्या आणि ह्याला तुमच्या त्या अन्नामध्ये म्हणजे जे ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये मिसळा, ठीक आहे. तर हे म्हणजे मग ते बरकत राहील तुमच्या घरामध्ये. ओके,
या दिवशी अजून एक विशेष उपाय सांगते मी तुम्हाला, की तुमच्या ना साऊथ डायरेक्शनला 24 नंबर लिहायचा आहे रेड कलरच्या पेननी. रेड कलरचा पेन तुमच्याकडे असेल, खूप मोठं नाही लिहायचं, एकदम छोटंसं, ठीक आहे, दिसायला पाहिजे असं नाही आहे. तिकडे छोटंसं 24 लिहा, त्याला सर्कल करा. इट इंडिकेट की पण महालक्ष्मीला बोलवतोय आपल्या घरी, किंवा त्यांनी आपल्या घरी येऊन वास करावा, म्हणून आपण हा उपाय करणार आहोत. ठीक आहे, हे छोटे छोटे उपाय करून बघा, तुम्हाला खूप जास्त फरक पडेल. आणि आत्ताच्या युगात आपल्याला खूप गरज आहे महालक्ष्मीची, भगवान विष्णूच्या गायडन्सची, है ना, शांतीची, समृद्धीची. तर हे दोन्ही देण्यासाठी हे दोघं आपल्यासाठी नेहमी तत्पर राहतात. फक्त आपल्याला त्या पद्धतीने त्यांना अप्रोच करायला यायला पाहिजे. दॅट्स इट. ओके, चला, नमस्कार.